हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या फिल्मी बुडबकवरती। मित्रांनो, कसा विषय आहे की मी बऱ्याचदा खूप कमी अशा मूवीज असतात ज्या आपल्याला म्हणतो की ह्या मूवी तुम्ही आवर्जून पहाच, पण आज मी एका अशा मूवीबद्दल आपल्याला सांगणार आहे की जी तुम्ही आवर्जून पाहिलीच पाहिजे। पण जर का ती पाहिली नाही तर मात्र तुम्हाला त्याचा पश्चातापसुद्धा होऊ शकतो। आता तुम्ही म्हणताल तो सिनेमा कुठला, तर त्या सिनेमाबद्दल मी बोलतोय। त्याचं नाव आहे लापता लेडीज। येस, सिनेमाचं नाव आहे लापता लेडीज। हिंदी बॉलिवूड सस्पेन्स कॉमेडी मूवीबद्दल मी बोलत आहे। नमस्कार, मी नीरज आणि आपण आज बोलणार आहोत लापता लेडीजबद्दल। तर आपण बऱ्याचदा घर लुटणाऱ्या बायकांबद्दल म्हणजेच लुटेरी दुल्हन वगैरे काही कॉन्सेप्ट ऐकलेले असतात। असाच एका पॉईंटचा एका सेगमेंटवरती पॅरलली ही स्टोरी चालत असते, पण त्याच वेळी घर लुटणाऱ्या बायकांबद्दल आपण ऐकले। पण इथे चक्क एका मुलाची बायको चोरीला गेलेली आहे आणि नुसती चोरीला नाही गेली तर त्या बायकोच्या बदल्यात एक दुसरी बायको मिळालेली आहे। म्हणजे लग्न झालं एकी बरोबर, पण त्याला बायको म्हणून मिळाली दुसरी, आणि तिसरीच बाई या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व आहे। आणि याच्यामध्ये घरातल्या भानगडी, त्या बाईच्या भानगडी, जी पोरगी ह्याच्याबरोबर आलेली आहे तिच्या भानगडी, अशी सगळी सरमिसळ चटपटीत भेळ तुम्हाला या सिनेमामध्ये पाहायला मिळते। हा सिनेमा पाहताना 2 तास तुम्ही कुठेही अजिबात एका सेकंदासाठी सुद्धा बोर होत नाही। तुम्ही कंटिन्यू या सिनेमावर हसता, आणि गंमत म्हणजे हा सिनेमा आपल्यावर सुद्धा हसत असतो एक समाज म्हणून। पण कुठेही तुम्हाला यामध्ये सामाजिक विषयांचं बाळकडू पाजण्याची अजिबात प्रयत्न केलेला नाही। तुम्ही स्टोरीसोबत एका फ्लोमध्ये वाहत जाता आणि तुम्हाला तो सिनेमा मजा करून टाकतो, तुम्हाला मस्त हलवून टाकतो आतमध्ये। हसून हसून तुम्ही वेडे होता, पण तुम्ही विचार करायलाही प्रवृत्त होता। त्यासाठी अर्थातच कौतुक केलं पाहिजे या सिनेमाचे लेखक बिप्लब गोस्वामी, स्नेहा देसाई आणि दिव्यनिधी शर्मा यांचं, ज्यांनी अत्यंत ताकदीने हा विषय मांडला आहे। त्यासोबत डिरेक्टर किरण देव यांचंही या सिनेमामध्ये अतिशय कौतुक केलं पाहिजे, त्यांनीही खूप चांगलं काम केलेलं आहे। आणि प्रोड्युसर म्हणून आमिर खान आणि ज्योती देशपांडे यांनीसुद्धा एक चांगला विषय निवडला जो सगळ्यांसमोर आणणं जरुरी समजलं। असाही विषय निवडल्याबद्दल त्यांचंही अभिनंदन। पण खरं कौतुक या सिनेमात कोणाचं करायचं असेल तर एखादा चांगला वेड लावणारा सिनेमा बनवायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी कलाकारसुद्धा वेडे लागतात। आणि या सिनेमाच्या निमित्ताने काही टिपिकल येडे कलाकार एकत्रित आलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपण सर्वांचंच कौतुक करू शकतो छोट्या मोठ्या लीडच्या, सेकंड लीडच्या भूमिकांमध्ये। मग अगदी ते स्पर्श श्रीवास्तव असतील, जे याच्यामध्ये ज्यांची बायको गेलेली आहे आणि तिच्या बदल्यात त्यांना दुसरी बायको मिळाली आहे, तर स्पर्श श्रीवास्तव असतील, छाया कदम असतील, नितांशी गोयल असतील, रवी किशन असतील, प्रतिभा राणा असतील, पंकज शर्मा असतील, दुर्गेश कुमार असतील, भास्कर झा असतील, या सगळ्यांचं कौतुक करायलाच पाहिजे। अतिशय भन्नाट असा एंटरटेनमेंट पॅकेज देणारा हा सिनेमा आहे, जो फॅमिलीसोबत तुम्ही पाहू शकता। बऱ्याच दिवसांनी असा सिनेमा आला जो तुम्ही विथ फॅमिली अख्खा पाहू शकता, त्यामुळे हे मिस आउट करू नका। फॅमिली तुम्हाला दुवा, आशीर्वाद, पॉकेट मनी सगळं देईल, त्यामुळे आवर्जून हा सिनेमा बघा। बाई पण भारी देवानंतर कंप्लीट फॅमिली पॅकेज असलेला अतिशय सुंदर सिनेमा जो आपण आवर्जून पाहिलाच पाहिजे, तो आहे हा लापता लेडीज। आवर्जून बघा आणि आम्हाला सांगा कसा आहे सिनेमा, तुमच्या प्रतिक्रिया कळवा। बाकी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा फिल्मी बुडबक।